प्रचार सगळीकडे सुरू आहे। आज आपल्या देशामध्ये मणिपूर सारखी घटना घडत आहे, जिथे स्त्रियांना नंग करून भिंड काढल्या जाते। बघा काय परिस्थिती झाली। नदीवरती पाण्याला गेलं तर त्या स्त्रीला मरेपर्यंत मारण्याचं, बरोबर आहे की नाही? खैरलांची घडते, जो तो महिलांवरती अत्याचार करत आहे। आज सर्व स्त्रियांना मला सांगायचं आहे की आपल्याला आता वाघिणी बनायच्या भिकाच्या फौलादी सारखा लढा द्यायचा आहे आपल्याला। कारण मेरे भीम जैसा नेता जहां में पैदा हो नहीं सकता, मेरे भीम जैसा नेता जहां में पैदा हो नहीं सकता, किसी की ऐसी सूरत ऐसा नक्शा हो नहीं सकता। अरे होंगे दुनिया में लाखों लीडर, मगर हर जहां में दूसरा अम्बेडकर पैदा हो नहीं सकता। मेन तबल्याची चाटी बंद झाली, चाटी चेक करा की आता आपल्याला भीमाच्या वाघिणी म्हणून पुढे व्हायचा। त्यावेळी 8वा कोरेगाव 500 महारांनी 28,000 पेशव्यांना सरा पण आता जर आपल्या बहुजनावरती जर कोणी हल्ला करत असेल, कुठल्या महिलावरती जर अन्याय अत्याचार होत असेल तर स्त्रियांनी आता मागे राहायचं नाही, समोर जायचं आहे। म्हणून मला म्हणायचं आहे ये जवाब भी कट जाए, दुसऱ्या लोकांना म्हणून काय फायदा नाही। त्याच्यामुळे मला म्हणायचं आहे ये जवाब भी कट जाए, ये जवाब भी कट जाए, ये दिन मैं दुश्मन से न डरने वाली, लेकिन मैं दुश्मन से ना डरने वाली। क्यों नहीं डरने वाली हूँ? माझे वडील ब्रह्मदासचे बागडे काय म्हणतात, भीम को रोकने वाले जरा हमको पहचान, भीम को रोकने वाले जरा हमको पहचान ले। अरे हम हैं भीम के रखवाले, बेटियां है तो क्या हुआ, किसी से ना डरने वाले। अरे झोपड़े कर रहे बाबा, बिलकुल दादा पैसे नक्कीच घेणार आहे मी। सगळ्या महिलांना आता काम
छेड